जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर आज आपण दुनियादारी कट्ट्यामध्ये राईस रोटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तसेच मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स, ट्रिक्स आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यूज देखील सांगणार आहे, त्यामुळे आपण संपूर्ण व्हिडिओ पहा। आपण एका बाउलमध्ये 100 ग्रॅम राईस फ्लोअर घेतले आहे। त्यात थोडं चवीपुरतं मीठ घालूयात। थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगले मळून थोडंच घालत राहा, नाहीतर पीठ थोडं पातळ होऊ शकतं। हा आपला छान राईस डो तयार झालेला आहे। हे कणिक चांगले गोलाकार करून थोडे चपटे करायचे आहे, त्यामुळे तुम्हाला भाकरी थापण्यास मदत होणार आहे। तर बनवूया। तुम्हाला ताटामध्ये भाकरी थापण्यास आवडत असल्यास ताट देखील घेऊ शकता, किंवा पोळपाटावर सुद्धा खूप छान भाकरी बनवता येते। पोळपाटावर थोडं पीठ लावूयात आणि हा भाकरीचा डो आपण थापण्यास सुरुवात करूयात। सुरुवातीला थोडं हाताने चपटा करून घ्या, म्हणजे पुढे गोल होण्यास मदत होईल। आता हा डो चांगला चपटा झालेला आहे। आपण ही भाकरी दोन्ही हातांनी थापून घ्यायची आहे, त्यामुळे ती मोठी होण्यास आणि पातळ छान होण्यामध्ये मदत होणार आहे। एका हाताने ही जास्त फिरली जात नाही व गोलाकार देखील येत नाही। शेवटी भाकरीच्या कडा मिटून घ्यायच्या आहेत, म्हणजे भाकरी तुटणार नाही। तुमच्या भाकरीच्या कडा फारच तुटत असतील तर आपण सुरुवातीला मळण्यासाठी जे पाणी घेतले होते ते साधे न घेता थोडे कोमट करून घ्यायचे, त्यामुळे त्या पिठास थोडासा चिकटपणा येतो व भाकरी मुळीच तुटत नाही। आता ही भाकरी अलगद उचलून तव्यावर टाकायची आहे व वरच्या बाजूस आपणास पाणी लावून सगळीकडे फिरवायचे आहे, त्यामुळे आपली भाकरी तुटणार नाही व त्याचे तुकडे देखील पडणार नाहीत। भाकरी टाकण्याआधी आपला तवा प्रीहीटेड असणे खूप आवश्यक आहे, नाहीतर भाकरी चिटकून बसते किंवा काहीतरी विचित्र होऊ शकते। त्यामुळे आपण भाकरी गोलाकार करत असतानाच तवा प्रीहीटेडला ठेवायचा आहे। आता सगळीकडे छान पाणी लावून झालेले आहे आणि ही भाकरी आता उलटी टाकायची आहे। वरच्या बाजूस लावलेले पाणी चांगले सुकले आहे का नाही ते पाहून आपण ही भाकरी पलटायची आहे। लक्षात ठेवा,
भाकरी पलटल्यानंतर तुम्हाला गॅस मोठा करायचा आहे। ही भाकरी थोडा वेळ शेकून घेऊया। भाकरीमध्ये तयार होणारी हवा बाहेर जाऊ नये याकरिता तुम्ही उलथणीने साईडची कडा दाबून घ्या, म्हणजे आतील गरम हवेने भाकरी चांगली फुगण्यास मदत होते व ती चांगली शिजते देखील। पहा, आपली भाकरी आता थोडी थोडी फुगत आहे। काहींना तव्यावर देखील संपूर्णपणे भाकरी फुगवून छान बनवता येते, परंतु असे होत नसल्यास तुम्ही डायरेक्ट फ्लेमवर देखील भाकरी फुगवू शकता आणि ती चांगली शेकली जाते व कडक होत नाही। आता ही भाकरी जवळपास तयार झालेली आहे। थोडीफार कच्ची वाटल्यास तुम्ही तव्यावर टाकून पुन्हा थोडेसे शेकून घेऊ शकता। आता ही भाकरी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि ती आपण सर्विंगसाठी घेऊ शकतो। तांदळाची भाकरी नॉनव्हेज सोबत म्हणजे चिकन किंवा मटन सोबत किंवा फिश सोबत अतिशय सुंदर लागते, परंतु मी हे तुम्हाला पुढील रेसिपीमध्ये करून दाखवणार आहे। परंतु मी हे मिरचीच्या लोणच्यासोबत खाणार आहे। तर चला तांदळाच्या भाकरीची चव लोणच्यासोबत कशी लागते ते पाहूयात। वा, खरंच खूप सुंदर झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करायची आहे। पहा, या भाकरीचे चांगले 2 पापुद्रे तयार झालेले आहेत। आता आपण या रोटीमधील न्यूट्रिशनल व्हॅल्यू पाहणार आहोत। 100 ग्रॅम राईस किंवा रोटीपासून 6.8 ग्रॅम प्रोटीन तसेच 345 किलो कॅलरी एनर्जी आणि 78 ग्रॅम कार्ब्स मिळतात। बाकीच्या फिगर्स आपण तक्त्यामध्ये पाहू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर एक मोठं लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नवनवीन व्हिडिओज। बाय।